मैत्रिणींनो, मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली खूप छान अशी किचन टिप्स घेऊन आलेली आहे। तर फक्त 10 रुपये लागतील आपल्याला। आणि कितीही आपली बेसिन वॉश बेसिन जे बाथरूमसाठी यूज करतो आपण, ती बेसिन कितीही ब्लॉकेज हो आणि कितीही घाण हो, तर आपल्याला फक्त या 10 रुपयामध्ये बेसिन वॉश बेसिन किती ब्लॉक झालेली असेल तर ती आपल्याला क्लीन करता येते। तर चला आपण आपल्या टिप्सला सुरुवात करूया। तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया। तर आपल्याला वॉश बेसिन साफ करण्यासाठी फक्त लागणार आहे 10 रुपयाचा हा बेकिंग सोडा, जो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणार अशीच आहे। जसं काय महागड्या वस्तू मी तुम्हाला सांगणार नाही ते वापरायला। आणि दुसरी लागणार ती आपल्याला लिंबू। तर चला तर इथे मी हा जो पॅकेट आणले मी, तर याचा आपल्याला अर्धा 2 बेसिनमध्ये यूज करायचा। तर इथे आता या किचनच्या वॉश बेसिनमध्ये मी अर्धा पॅकेट यूज करणार आहे। तर बघू शकता किती असं पाणी असं म्हणजे जात नाही आहे व्यवस्थित, कारण आपलं नेहमीचे भांडे असतो तर तेलकट असते, तेल असतं, तूप असतं, ते काय होतं बेसिनचा जो खालचा पाईप असतो ना त्याला चिटकतं, त्याच्यामुळं आपली बेसिन ब्लॉकेज होती। तर त्याच्यामुळं पाणी असं व्यवस्थित जात नाही। तर त्यासाठी हा खूप छान सोपा आणि तर खिशाला परवडणार अशी ट्रिक्स आहे। तर इथे घेतली मी व्हिनेगर, दुसरं लागणार आपल्याला आहे व्हिनेगर। तर इथे मी अर्धी वाटी बेकिंग सोडा घेतला होता, तर तो आपण बेसिन इथे टाकला आणि याच्यानंतर आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचे व्हिनेगर। आणि व्हिनेगर हे सगळं मिश्रण आपल्याला बेसिनमध्ये टाकल्यानंतर याला 2 तास, किंवा जर तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर याला अर्धा तास ठेवू शकता, किंवा ओव्हरनाईटसाठी पण ठेवू शकता। आणि याच्यानंतर जी आहे मी आता ही बेसिनमध्ये जी आपली आपण बाथरूममध्ये आंघोळीसाठी जी बेसिन यूज करतो, तर ती पण बेसिन आता मी स्वच्छ करणार आहे। तर तिथे पण जे अर्धा पॅकेट उरलेला होता बेकिंग सोडा, तर ते आता मी या बेसिनमध्ये टाकणार आहे। आणि याच्यावर पुन्हा तीच प्रोसिजर व्हिनेगर टाकून घेणार आहे। याला पण 2 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी ठेवून घ्यायचं। आणि याच्यानंतर जे आहे जे लिंबू आणि मीठ, आता हे आपल्याला 2 तास झालेले आहेत। आणि बघू शकता मस्त असा बेसिनचा जो पाईप आहे तो एकदम खुला झालेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे। तर याच्यानंतर मी याच्यावर मीठ घेतले आणि लिंबू, तर यांनी काय करायचं, स्वच्छ बेसिन वगैरे सगळी घासून घ्यायची। आणि काय होते जे डाग धब्बे, जे बेसिनमध्ये वास कोमट जो असतो तो पण याने येत नाही, आणि जे झुरळ होतात, मच्छर होतात, तर ते पण लिंबू आणि मिठाने होणार नाही। तर आता मीठ आणि लिंबाने छान अशी 1-2 मिनटं छान स्वच्छ घासून घ्यायची। याच याने आपण मिठाने लिंबाने जो नळ आहे बेसिनचा तो पण घासून घ्यायचा, खूप छान निघते। आणि याच्यानंतर घासून घेतले मी। आता याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं नाही, जर तुम्ही उकळून घ्याल, उकळून पाणी टाकायचं नाही, उकळलं पाणी तर जो खालचा बेसिनचा पाईप आहे तो जळून जाईल याच्यामध्ये। तर कोमट पाणी घ्यायचं, जास्त गरम नाही आणि जास्त थंड पण नाही। तर आता मी पाणी टाकून घेतलं आणि याच पाणीने आता मस्त असे नळ वगैरे स्वच्छ करून घेते। बघू शकता किती छान असे नळ वगैरे निघले, आणि बेसिन पण बघू शकता किती छान निघलेली आहे, काही मेहनत लागलेली नाही। फक्त 2 ते 3 मिनटामध्ये आपले सगळं काम झालेलं आहे। म्हणजे आपण जे पावडर टाकलं ना, तर तो 2 घंटे त्याला लागले, पण स्वच्छ व्हायला बघा फक्त 2 ते 3 मिनटं लागले। तर किती भारी असं निघलेली आहे बेसिन। आता मी याच्यानंतर दुसरा जो वापर करणार आहे तो आहे कोलगेट। तर नळावर जे धब्बे पडलेले असतात, जे पाण्यामध्ये क्षार असतात ना, तर त्याच्यामुळं काय होतं नळाला वगैरे असे धब्बे पडतात, डाग पडतात, तर ते कोलगेटनी निघून जातात। तर आता मी ही नळाचं पण कोलगेटनी आता हे काढून घेणार आहे। तर एक घासणी घेणार आहे जे आपण वापरत नाही, जे अशीच मी बेसिन किंवा बाथरूम घासायला ही घासणी आहे माझ्याकडे, तर त्याच घासणीने मी नळानेही बेसिन घासून घेणार आहे। तर याने खूप छान निघते ही बेसिन नळाने। याने तुम्ही आरसा, अजून जे बाथरूममधले नळ आहेत ते पण याने घासून घेऊ शकता। तर नळ खूप छान निघतात कोलगेटनी। फक्त लावून काय करायचं, कोलगेट जर वापरत असेल कोलगेट लावायचं नळावर आणि 5 ते 6 मिनटं याच्यावर लावून ठेवायचं आणि नंतर घासून घ्यायची। नळ अगदी नवीन नळ असे निघतील आपले बाथरूममधले किंवा किचनमधले पण। तर आता मी हे सगळे बेसिन वगैरे घासून घेते। बघू शकता तुम्ही अगोदर किती घाण होती अशी आपली बेसिन, आणि आता तर बघू शकता मस्त 10 रुपयामध्ये फक्त आपण 2 बेसिन आणि नळ फक्त 10 रुपयामध्ये साफ केलेले आहेत। तर आजचा तुम्हाला तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असेल, महत्त्वाचा असेल असं। तर व्हिडिओला माझे लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
तर भेटूया पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय.